मला मज्जा सोबत इंटरव्ह्यू करायला मज्जा येते बाबा, कारण हे आपले सगळे जुनी लोक आहेत. 5 वर्ष एकच काम करतोय, पण असं नाही की ह्या कार्यक्रमाने मला दिले सगळं. और मेरे जान का कर रहा है, खाना खाया क्या, बहुत चमक रहा है तो आजकल टीव्ही पे. आता तसं मोकळेपणाने हे करता येत नाही, बोलता येत नाही. मला सुचतच नव्हतं काही. खूप निगेटिव्ह बोलतात लोक. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दुसरा येऊ शकत नाही. सबके दिलों में वो रहता था एक था गाँव जा. पुढचं मला आठवत नाही. आपल्याकडे काय होतं किंवा काय आहे की त्याची आपल्याला भीती आहे. काही लोकांचे मला माफी मागायचे जे दुखावले गेलेत. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, एखाद्या कलाकाराच्या मागे 10 महिने लागल्यानंतर आज अखेर तो कलाकार मज्जाच्या इंटरव्ह्यूला तयार झालाय. तो म्हणजे दस्तूर खुद्द गौरवजी मोरे. मला वाटलं अरे मी घरीच होतो. 10 महिने मी कुठे होतो? कुठेच नव्हतो. म्हणजे मी तुला 10 महिने मी फोन केले, मेसेजेस केले की गौरव आपण एक इंटरव्ह्यू करूया. तुला मज्जाला इंटरव्ह्यू त्याला नाही आवडत. एवढं करण्यापेक्षा एकदा पवईच्या फिल्टरपडाच्या नाकावर एक दगड मारला असताना तो मलाच लागला असता. एवढा वेळ मी नाकावरती उभा असतो. एवढं तरी करायचं नाही यार. 10 महिने ठीक आहे. मी आलो होतो फायनली. तर सगळ्यात आधी मी इट्स मज्जाचे मज्जाची माफी मागतो. बाबा तुम्ही 10 महिने माझ्यासाठी थांबलात. मी काय बिझी नव्हतो, फ्री होतो. मी आपल्या फिल्टरपडाच्या नाकावरतीच उभा होतो, पण ह्यांनी मला बघितलं नाही. पण ते सगळं जाऊ दे. तू कसा आहेस? म्हणजे मी आता मगाशी सांगितलं तू आहे तसाच आहे. म्हणजे मी तुझा पहिला इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यानंतर कट्टू आता इंटरव्ह्यू घेते, तू तसाच आहेस. म्हणजे एकही मला गौरव मध्ये बोलताना तो फरक नाही जाणवत आहे. नाही, थँक्यू त्याच्याबद्दल. कारण मला माहित नाही मी कसा आहे, पण मी जसा रोज असतो तसाच मी असतो. आणि मला खूप लोक असं म्हणतात की तू जसा आहे तसाच राहा, डाऊन टू अर्थ आहेस. पण मी स्वभाव तसा आहे माझा पहिल्यापासून, तर मी असाच आहे. त्यामुळे तुम्हाला ते असं वाटतं की गौरव बदल नाही, त्याच्याबद्दल तुमचे पण आभार आणि माझे आभार असे मला. अगदीच. पण ना मला खूप असं सांगावं असं वाटतं की एका वेगळ्या जगात तू गेलायस. एक वेगळं काय म्हणतात, एक अगदीच वेगळी दुनिया आहे ती, जे म्हणतात आपण की हिंदी सिनेसृष्टी. तिथे सगळंच वेगळं असतं. म्हणजे कामाची पद्धत किंवा एकमेकांची बोलायची पद्धत ही सगळीच वेगळी असते. गौरव कसा मोल्ड होतोय तिकडे आता, कारण का खूप कमेंट्स आल्या, त्याच्यावर आपण नंतर येऊया. पण आता गौरवच्या मनात काय? माझ्या मनात असं काय नाही, वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि ते नॅशनलला गेलं ना. आता आपण रिजनल मध्ये काम करतो, ते नॅशनल टेलिव्हिजन आहे, इंटरनॅशनल टेलिव्हिजन आहे. कारण मी जेव्हा सोनी हिंदीवरती गेलो तर माझ्या लंडनच्या मित्रांनी, परत आपले जे आता ओळखी झाले अमेरिका वगैरेला, तर त्यांनी मला मेसेजेस केले, भाई खूप चांगला चालू आहे, मस्त काम करतोयस. तर ॲक्च्युली मी तिकडे एका एपिसोडसाठी गेलो होतो. त्यांनी ॲज अ गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. मग त्यांना माझं काम आवडलं आणि ते बोलले की आपलं एक सीझन आहे, तो जूनपर्यंतच आहे, तो तुम्ही कराल का? मी बोललो हां करतो ना. आणि तो आता जून संपलेला आहे आता तो, पण आता जूनपर्यंत होता. म्हटलं करूया, कारण वेगळं काहीतरी आपल्याला ट्राय करायला मिळतंय. आपण वेगळ्या भाषेत काम करणार आहोत. रोजची बोली भाषा आपली वेगळी असते हिंदीची. क्या पब्लिक, क्या अंकिता मॅडम, कॉफी लिए क्या तुमने, हे आपलं इन जनरल लोक राहतो ना. क्या भावा नाश्ता वास्ता किया क्या नाही, नाश्ता वास्ता कॉफी ते आपलं आपल्याकडे बोलतात ना. आणि एकदम जवळ असतं तर क्या मेरी जान, क्या जबरदस्त काम करताय, मेरी जान खाना काय, तर हे तिकडे चालत नाही ना. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे. मग आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत ना. हिंदीत जेव्हा काम करायला गेलो, अरे माझं हे राहिलं ते राहिलं, नाही. हिंदीतच नाही, तुम्ही टीव्हीवर आलात किंवा पडद्यावरती आलात तर तुमच्याकडे एक्सक्यूज नाही. तर मग ते होतं. पहिले 1-2 एपिसोड मी सगळ्यांना ऑब्झर्व केलं, कोण कसं करतंय, कसं काम करतंय, कोणाची कशी पद्धत आहे. कारण तुम्हाला आर्टिस्ट पण समजले पाहिजे, तर तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन देऊ शकता. मग तिथे कुशलदादा आणि हेमांगिता इथे होतेच, आपले 2 दिग्गज. त्याच्यामुळे थोडा मी, कारण पहिलं स्किटच माझं त्यांच्याबरोबर होतं, तर त्यामुळे मी माझी जी सवय एनर्जीने काम करायची ते मी केलं. त्यांना ते आवडलं, मग मी ते कंटिन्यू केलं. मग आणि मग ते सगळे मित्र झाले. खूप उत्तम कलाकार आहेत ते सगळे, इतके बढिया आहेत ना. म्हणजे काय सांगू तुम्हाला. तो आमचा गौरव दुबे झाला, परितोष भाई, आमच्या त्या स्नेहिल मॅडम, करण भाई, सगळे इतके अफलातून आहेत ना. त्याच्यानंतर इंदर सहानी, त्यांचे स्वतःचे स्टँडअप शो आहेत. आपला हर्ष गुजराल जो तो स्टँडअप कॉमेडी करतो. हे सगळे मोठी लोक आहेत त्यांच्या टेरिटरीमध्ये. जसं आपण आपल्या इथे आहोत तसं ते त्यांच्या तिकडे आहेत. पण ते इतके भारी आहेत ना. त्यांनी आम्हाला, म्हणजे मला पहिल्याच दिवशी त्यांनी इतकं कम्फर्टेबल केलं सगळ्यांनीच, प्रोडक्शनच्या टीमपासून सगळेच.
पूर्ण ऑप्टिमिस्टिक नाही. तर मला असं झालं की यार नाही यार, हे वेगळंच आहे. त्यांची बोलण्याची पद्धत, आर्टिस्टला भेटण्याची पद्धत, त्याला आर्टिस्टला कसं कम्फर्टेबल केलं पाहिजे. गौरव भाई मराठी में बहुत फेमस है, तो अभी हिंदी में भी कैसा काम कर सकते, त्यांचं मला सांगणं की आप कैसा करो गौरव भाई, ऐसा करो. ते इतकं वातावरण मला हे झालं ना. त्यासमोर हुमा कुरेशी मॅडम होत्या, ज्या स्वतःच इतक्या मोठ्या ॲक्ट्रेस आहेत आपल्यासमोर. त्यांचे सिनेमे आपण थिएटरला जाऊन बघितलेले आहेत. ते वातावरण तुम्हाला आपलंसं करतं. एक भीती असते आणि एक जबाबदारी पण असते. तर ते मी भीती आणि जबाबदारी दोघांचं भान ठेवून मी काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, विनोद वेगळा आहे. पण आता ना कसं झालंय, सगळीकडे गौरव मोरे दिसतोय. टेलिव्हिजनवरही गौरव मोरे, चित्रपटात अल्ल्याड पल्ल्याड नावाचा जो चित्रपट आहे तोही सुपरहिट आहे, कारण का तो मोठ्या पडद्यावर आलाय. इतकं सगळं सुरू असताना गौरव हे सगळं कसं मॅनेज करतो? कारण का जेव्हा मी गौरवचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतलेला तेव्हा गौरव एकच गोष्ट करत होता, बरोबर, म्हणून तिथे तो 100% देत होता. इथेही तू 100% देतो, पण कुठेतरी असं होतं अरे फिल्म पण आहे, टेलिव्हिजन पण आहे, आणि टेलिव्हिजन म्हणजे मराठी नाही आहे, अगेन हिंदी आहे, थोडंसं भाषेवर काम. काय सांगशील, कसं मॅनेज करतोय सगळं? आता भाषेचं काम जर म्हणायला गेलं ना, तर आता मी काय करतो, माझे जेवढे मित्र आहेत हिंदी भाषिक आहेत, किंवा मी पण नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो. आमचे विजय कुमार सर, जे NSDचे आपले सर आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये मी 2 वर्ष होतो. तर त्यांचा जो आवाज आहे ना, ती सगळी पद्धत माझ्या कानात अजून पण आहे. तर मी आमच्याकडचे काही लोक आहेत किंवा आपले काही मित्र आहेत ना, त्यांच्याशी फोनवर बोलताना ते कसं बोलतात ते मी ऐकत होतो. त्याच्यानंतर माझं आताही तसं काही ग्रेट हिंदी नाही आहे, बट आपण प्रयत्न, कारण आपली पहिली लँग्वेज आपली भाषा आहे ना, त्यांची पहिली लँग्वेज हिंदी भाषा आहे. तर ते ऑब्झर्व करत होतो मी. मग मला कळलं की नाही, आपण प्रत्येक भाषांना आपण शिकायला पाहिजे. होणार तर नाही माझ्याकडनं, तर काय कधी होईल मला माहिती नाही, पण शिकायला पाहिजे. मग मी ते पॉडकास्ट असतात ना हिंदीमध्ये, ते कसं बोलतात, तर हेडफोन लावून मी ते ऐकत होतो. आणि मग ते झालं की मध्ये एखादं गाणं ऐकायचं, ओ शेट तुम्ही ना रिफ्रेश व्हायला, इट्स माय मेडिटेशन्स. बरं, एक टास्क आहे तुला. तू सकाळपासून मज्जामध्ये येईपर्यंत किंवा या स्टुडिओमध्ये येईपर्यंत काय काय केलंस हे आपण हिंदीमध्ये ऐकूया. हिंदीमध्ये बोलायचं का? एक्शन. मैं सुबह उठा, नहाया, उसके बाद में फ्रेश हुआ, खाना खाया, उसके बाद मैं घर पे गया, मैंने एक फिल्म देखी, फिल्म का नाम है परिंदा, वो आधी देखी. उसके बाद में फिर मैंने मेरे कपड़े निकाले, उनको मैंने इस्त्री की, और मेरी गाड़ी निकाली, और मैं चला जाता हूँ किसी की धुन में. ये गाना सुनते सुनते मैं अंधेरी आया. फिर बीच में मुझे श्रेयस, मेरा दोस्त, जो मुझे बार बार फ़ोन कर रहा था, मैं उसका फ़ोन काट रहा था क्योंकि मैं गाने सुन रहा था. फिर रास्ते में मुझे लोग पहचान रहे थे क्योंकि उनसे मैंने पैसे लिए हुए हैं. फिर मैं एक इंटरव्यू के लिए अंधेरी गया, वहाँ भी मुझे रिक्शा वाले ने पहचाना क्योंकि उसके भी पैसे मैंने लिए हुए थे. फिर वहाँ से मैं निकला मेरी गड्डी लेके, और रास्ते पे वो सड़क में वो ट्रैफिक आया. फिर मैं अपने इंटरव्यू में आया, और मैं यहाँ पे 1 घंटा लेट हुआ, इसलिए मैं आप सबकी तहे दिल से माफ़ी मांगता हूँ. संपलं माझं हिंदी. चांगलं होतं का? पण हो, जोरात टाळ्या वाजवा गाईस. थँक्स. आमच्याकडे मुलगी बोलायची काय थँक्स. पण शिकली आहे म्हणजे तुझं झालंय हिंदी छान झालं. माझं आमच्या आजूबाजूचं वातावरण पण तसं आहे ना. तर कन्नडीमध्ये पण बोलतात ते, तेवढं कळत नाही मला, पण मी शिकतोय. नाही पण छान झालं, तू जे काही करतोयस ते फार छान करतोय. काय होता, आम्ही ज्या भागात राहतो ना तिथे खूप सगळ्या लँग्वेज मध्ये लोक आहेत, त्यामुळे शिकायला. मला आमच्याकडे बाजूलाच बंगाली पण आहेत. मी त्यांना म्हटलं आपका मुझे हेल्प लगेगा कभी? तो बोलो गौरव भाई बोलो आप सिखाएंगे आपको, पण हाँ जरूर लगेगी, आपकी हेल्प मुझे लगेगी. ते काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा ना आपल्या ऍक्च्युअली त्यांचा टोन तरी कळतो, सूर. करेक्ट करेक्ट. मधलं येत नसेल आपल्याला बोलायला, पण सूर कळतो. तर ते तसं झालेलं आहे. बाकी आपले आहेतच मग, और मेरे जान का कर रहा है, खाना खाया क्या, बहुत चमक रहे हैं तो आजकल टीवी पे. हे आपले मुंबईतलं सगळं. पण ही नवीन सुरुवात करण्याच्या आधी तू एका कार्यक्रमात होता. तो कार्यक्रम सोडल्यानंतर तुला बऱ्याच लोकांनी विचारलं की का सोडलं तो कार्यक्रम, का हिंदी, तू मराठीतच चांगला होतास. अशा वेळी स्वतःला सांभाळणं, कारण का एक घर सोडून दुसऱ्या घरी जाणं असंच आहे. कारण का जेवढेही इंटरव्ह्यू झाले त्यात तुझं त्या कार्यक्रमाप्रती असलेलं प्रेम आम्हाला दिसत होतं, जाणवत होतं आणि आहेच कायम राहणार. एक्झॅक्टली. आणि आताही आम्ही जेव्हा ऑफ कॅमेरा बोलत होतो ते प्रेम आहेच. एका दुसऱ्या घरात जाताना असं होतं ना की अरे त्या घराची आठवण येणारच आहे. ते सगळं कसं मॅनेज केलं? कारण का ना एक कमेंट होती की तू असं नव्हतं करायला पाहिजे होतं, पण तू जिथे जातोयस ना तिथे तू छान करशील. तेव्हा तू रिप्लाय दिलेला त्या
कमेंटला की प्रत्येक गोष्टीसाठी काही कारणं असतात. बरोबर. तुला सांगाविषयी वाटतात की कारण काय माहिती आहे का, 5 वर्षात तुम्ही माझा तिकडे येत होता सगळे इंटरव्ह्यू घ्यायला वगैरे, तर 5 वर्ष काम केल्यानंतर ना मला माझ्या तोचपणा आला होता जास्त करून. माझ्या रिॲक्शन्स मग कधी कधी अशा नकळत आपोआप यायच्या आणि मला सगळे आपले लोक कळले होते की आता हा काय रिॲक्ट होणार आहे किंवा मग ही काय रिॲक्ट होणार आहे, मी काय होणार आहे, मग मी काय रिॲक्ट होणार आहे, ते मला कळत होतं. आणि तेच होत होतं सारखं सारखं माझ्याकडून. मला असं वाटलं की आता मला काय सुचतच नाही नवीन, तर मला थोडंसं ब्रेकची गरज होती, तर मी थांबवायला पाहिजे म्हणून मी म्हटलं की मी थांबतो म्हणून. तर मग सर वगैरे म्हटलं की हे करणार दे आरामात 2-3 महिन्यांनी. म्हटलं नाही, मला काय होतं तोचपणे यायला लागलाय. मी 5 वर्ष एकच काम करतोय, पण असं नाही की ह्या कार्यक्रमाचं मला दिले सगळं, पण ॲक्टर म्हणून मला आता काय नवीन सुचत नाही. म्हटलं नवीन रिॲक्शन पण सुचत नाहीत. म्हटलं काय तर थोडंसं थांबतो मी. थांबलो मग मी. त्याच्यानंतर वेगळं काय नाही केलं. मग मग सिनेमे बघणं, माझेच मी एपिसोड बघत होतो की मी काय करतोय का. बऱ्याच ठिकाणी मी सेम खूप केलं, तर ते चालणार नाही फार काळ असं मला वाटलं. ते माझं वैयक्तिक सांगतोय तुम्हाला मी. तर त्याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी थोडासा मी वेळ घेतला. म्हटलं आपण जरा थांबू. कारण काय होतं ना, टी व्हीला पण आपणच दिसतोय, इव्हेंटला पण आपणच दिसतोय, सतत दिसतोय. तर खूप दिसणं तर मला असं वाटलं की अरे सकाळी टी व्हीला होता है ना, मी इकडे पण तेच आहे. ते चुकीचं नाही, चांगली गोष्ट आहे, पण काय सतत माझ्याकडनंच नवीन काही येत नव्हतं. मला सुचतच नव्हतं काही. जे आधी सुचत होतं ते आता सगळं मी करत होतो, पण नंतर सुचणंच बंद झालं मला. तर मी थोडंसं म्हणून थांबलं. पण गौरव मोरेला टाईपकास्ट होण्याची भीती आहे? हा आहे ना. हा आहे. कारण आता एवढे माध्यमे वाढलेत की रोज कोण ना कोण नवीन दिसतोच ना, तर ती भीती आहे प्रत्येक ॲक्टरच्या मनात आहे. माझ्या मनात पण तीच भीती आहे. पण कुठेतरी असं नाही वाटलं की एखादा कॉमेडी शो सोडून तू पुन्हा कॉमेडी शोच करतोयस? हा, आता त्याची गंमत सांगतो तुम्हाला. भाषा वेगळी आहे ना, माध्यम जरी ते असलं तरी भाषा वेगळी आहे. इथे मला जे सुचते, मला अंकिता कोण आहे मला माहिती आहे, तिथे मला माहित ना कोण आहे म्हणून. तर तिथली माझी सुरुवात नवीनच होणार ना. बरोबर. मी नव्यानं सुरुवात करणार सगळी. आता तिथे मी काय स्किटचे जर पॅटर्न बघायला गेले तर सेम होते, पण आपल्या लोकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना ते असं माहिती, त्यांना माहिती नव्हते. तो त्यांच्याकरता नवीन जॉनर होता की एक गौरव मोरे आलाय आणि तो त्याच्या पद्धतीने काम करतोय. कारण ती त्यांची पण रिक्वायरमेंट होती की आपण असं एक करूया. तर पण मला काय नवीन सुचत नव्हतं, कारण भाषा ती त्यांची तशी असल्यामुळे मग मी तेवढंच व्यवस्थित आणि उत्तम काम करण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिथे मला रोज अभ्यास करायला लागायचा. कारण शब्द ते सगळं लक्षात राहायला पाहिजे. हा विरोध कसा करायचा आहे, कसं नाही. जे मी इकडे शिकलो ते मी तिकडं हे करत होतो सगळं. बरोबर. तर ते प्रेशर होतं. नाही ते इथं रोज गेलं, अरे रिलॅक्स, अरे कोण आहे, अरे तू आहे का माझ्यासोबत, अरे चला ओके करूया. ते असं होतं. तिकडच नाही, चल ना करते यार, चलो ना करते. नवीन आहे ना आपल्यासाठी ते. पण ना या सगळ्यामध्ये मी जो पहिलाच बोलले की गौरव बदलला नाही अजिबात बोलण्यात, पण गौरव मध्ये एक बदल मला जाणवला. काय? की ट्रोलिंग होणं हे गौरवसाठी नवीन नाहीये. पण आता ना तू रिप्लाय द्यायला लागलास कमेंटला. मी कोणाला रिप्लाय दिला माहितीये का? जे प्रोफाईल लपून बोलतात ना, खास करून त्यांना मी रिप्लाय दिलाय. जे मी नडलो असेल ते, आणि मी नडतो, आय एम फिल्टर बडा बॉय, हम लोग किसी से नहीं डरते. तर ते प्रोफाईल लपून जे बोलतात ना, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बोला, पण जरा तुम्हाला काय होतं ना, थोडी भाषा चांगली वापरली पाहिजे, माझं असं मत आहे. उद्या कमेंटला 1 रुपया लावा तुम्ही. उद्या कमेंटला 1 रुपया नाही, 50 पैसे नाही, 1 रुपया चार्ज लावा. मग तुम्ही वाईट कमेंट कराल ना, बोलायला पाहिजे, प्रत्येकाने बोलायला पाहिजे, माझं असं मत नाही. पण त्याची डिग्निटी सांभाळून बोललं पाहिजे. आपण काय बोलतोय, कोणाला बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, एवढंच जे माझ्या डोक्यात आहे तेच मी सांगतोय. बाकी प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक मत आहे. हल्ली बऱ्याच माझ्या बाबतीत ना मी खूप कमेंट इतरांच्या पण वाचतो. खूप निगेटिव्ह बोलतात लोक सतत. नाही बोलायला पाहिजे. का बोलतात ते मला माहित नाही, पण प्रोफाईलला पण बोलण्याकरता मी सांगतो, प्रोफाईलला पण मला कमेंट करत जाऊ नका, मला फरक पडत नाही. पण अगदीच, कारण का कसं होतं, त्या कमेंट वाचतानाही आम्हाला वाईट वाटतं प्रेक्षक. बरोबर. नाही प्रेक्षक म्हणून नाही, मी पण काय नसतं तेव्हा मी तो वाचतोच ना. मी तेच म्हणलं, कमेंटला जेव्हा 1 रुपया लागेल तेव्हा तुम्ही अशा कमेंट कराल का? माझं मत काय, मला माणूस आवडत नाही ना, मी त्याच्याबद्दल बोलतच नाही वाईट. करेक्ट. पण इतर कमेंट खूप छान आहेत, ज्या मी पण वाचतो की तू इकडे सिंह होताच भाई, मग तू तिकडं, हे त्यांचं प्रेम आहे, जे माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. पण मी कमेंट कोणाला करतो, जे प्रोफाईल मी आत्ताच तेच बोलतो, जे लपून बोलतात त्यांच्यासाठी होते.
बाकीच्या माझं कायम प्रेम आहे का त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. ते बघतात, ते त्यांचे पैसे खर्च करतात, तेव्हा आपण इथपर्यंत पोहोचतो. माझ्यासारख्या साध्या पोरांना त्यांनी मोठं केलेलं आहे, तर ते त्यांच्यावर माझं प्रेम कायमच आहे. अगदीच. पण जो आता मगाशी एक मुद्दा होता टाईपकास्टचा, की सतत नको विनोदी भूमिका, सतत मला हसताना नका दाखवू. कधीतरी असं वाटतं की जरा गंभीर भूमिका घेऊन या ना माझ्याकडे, बघा मी काय करतो. नाही, काय होतं मग सतत टाईपकास्ट म्हणता येणार नाही. कॉमेडीला पण वेगवेगळ्या गोष्टी असतात, सिनेमा वेगवेगळे असतात कॉमेडीचे, त्यात पण वेगवेगळे कॅरेक्टर तुम्हाला करायला मिळतात. तसं करायला तर काय हरकत नाही. कारण काय, एखादा सिनेमा खरंच उत्तम असेल आणि तो मी विनोदी आहे आणि म्हणून जर मी सोडला आणि त्याचा मला लॉस होईल ना, कारण तो कधी रेकॉर्ड करेल, चालेल, काहीच सांगता येत नाही. पण ते कितपत आणि कसं असायला पाहिजे हे माझ्या हातात आहे. पण हिंदीमधून काही ऑफर आलात फिल्मसाठी? आता चालू आहे, प्रयत्न चालू आहेत आपले सायमल्टेनियसली. आपलं मराठी आणि हिंदी दोन्हीमध्येच मी काम करणार, तर बघू. बरं, एक मोस्ट अवेटेड प्रश्न आहे की लंडनमध्ये घर घेतलंस का? इथं मुंबईत घर व्हायला तयार नाही, पण लंडनमध्ये तुला कोण सांगितलं मी लंडनमध्ये घर घेणार आहे म्हणून? हे इतके सिनेमे करतोयस लंडनला, एखादं घर घे. माझे खूप मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेच असतो मी. आमचा राहुल आहे. पण खरं सांगितलंयस ना? नाही बाबा, एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. खरं सांग ना, सांग कॅमेरामध्ये की मी लंडन मध्ये घर घेतलं. अरे बाबा, मी लंडन मध्ये घर नाही. अरे बाबा नाही माझ्याकडे. आता बऱ्याच जणांनी तर मला नाक्यावर बघितलं असेल, अरे आता काल संध्याकाळी उभा होता. मी लंडनला काय करू? पण माझं आवडतं शहर आहे मला. मी खूप वेळा बोललोय, मला लंडनची संध्याकाळ, अरे यार जगात अशी संध्याकाळ कुठे होत असेल मला माहिती नाही, पण लंडनची संध्याकाळ एक नंबर संध्याकाळ आहे. मला प्रचंड आवडतं लंडन. ते तू लास्ट टाइम माझ्यासाठी चॉकलेट्स आणणार होता लंडन वरून, ते आपला फोन झालेला 10 महिन्यांपूर्वी, तू बोललेला येताना चॉकलेट आण. अरे ते माझी बॅग फुल झाली ना, मला अरे यार अजून लक्षात आहे यार, मी विसरलो. पण मला बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत. ते आहेच आता काय. बरं, जो मज्जा बाबा तुमची आता काय, जो मज्जाचा कार्यक्रम आहे माझ्या घराची गोष्ट, त्याच्यावर आपण कधी दिसणार आहोत? हो, आपण करूया. पण काय म्हणतं का, माझ्या घराची गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे आपण शूट करू तर तुम्हाला मगाशी म्हटलं ना की मागे वेगवेगळे आवाज येतात शूट करताना, मग ते आपल्याला काय होईल, मग गौरव तुला काय वाटतं नाही असं मागे ना सगळं आपल्याला बीप करायला लागेल. तर बीप येतं तसं करायला लागेल. नाक्यावरच घर आहे. हा ना ऍटिट्यूड तू शेवटपर्यंत ठेवावास असं मला वाटतं. म्हणजे फिल्टर पाड्याबद्दल असलेलं प्रेम आहे ना, तू हिंदीत गेलास, तू हिंदीतले चित्रपट करशील, तू अजून पुढे जाशील, पण जे फिल्टर पाड्याचं प्रेम आहे ना, तो बच्ची जो गेला नाहीये ना, तो खूप छान वाटतो आणि तो इनोसंट वाटतो. माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी म्हणजे फिल्टर मला माझी मुंबई, बरोबर की नाही? मी मुंबईचा आहे, मी मुंबईकर, हार्डकोर मुंबईकर आहे. माझं प्रचंड प्रेम आहे मुंबईवर. म्हणजे जीव ओतून प्रेम करतो मुंबईवरती मी. आई बाबा जेव्हा गावावरनं आले तेव्हा त्या जमिनीने तिथे त्यांना सहारा दिला, त्यांनी जी काही सुरुवात केली ती, बरोबर ना? त्या 4 भिंतीने जे बघितले ना, मी प्रत्येक वेळेस बोललो, ते आपण विसरू शकत नाही ना. बरं वाईट सगळं त्यांनीच बघितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल प्रेम कायम राहिलं आणि ते कायम राहिलंच पाहिजे. आपण मग सर्च करतो ना, अरे हा क्रिकेटर कुठून आलाय, किंवा हा नट कुठून आलाय, कुठल्या भागातून आलाय, तर तसं मला आता जे आमच्या फिल्टर पाड्याची ओळख झाली ते माझ्यामुळे झाले, ते मला एक बरं वाटतंय की, आणि तिथून काहीतरी मुलं आता भविष्यात अजून काहीतरी करतील. आम्हाला माहीतच नव्हतं काय करायचं आहे. अरे अंकिताने कॉमर्स घेतलं, चला कॉमर्स घेऊया, है ना. ह्याने आर्ट्स घेतलं, चला आपण आर्ट्स घेऊया. ह्याने सायन्स, नको आपल्याला माहित नाही सायन्स. माझी किंमत सांगतो, आम्ही कॉमर्स वगैरे घेतलं, माझं गणित ऑलरेडी कच्चं आहे, पण कॉमर्स नंतर नोकरी मिळते हे तर फिट बसलो होतं. बाकीचे पोरं सायन्स घेणार, म्हटलं वा वा घ्या. जेवढे सायन्स घेतलेले सगळे 11वीला नापास झाले होते. ते पण एका कशात नाही, 5 विषयात. बोलणार आपण बरे, मग 2 विषयात आपण प्लस करून पास झालेलो आहे. मग ते परत बिचारे कॉमर्सला आले, 11वीला आमच्यासोबत आले. परत त्यांनी 12वीचा वगैरे फॉर्म भरला. म्हटलं अरे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला काय येते काय नाही. पण पुढे जाऊन जेव्हा घर कधी घेशील भविष्यात, कधीतरी फिल्टर पाडा सोडावाच लागेल ना. हा, पण पवईच्या आसपासच घेणार ना पण मी घर. ओके. कारण ते घर आमचं, माझ्या आई बाबांचं आहे, आमचं आहे. आम्ही एवढे होते तिथं मोठं झालेलो आहे आम्ही त्या घरातून. तर ते घर आमचं राहणारच की. माझी सवय आहे, मला जी वस्तू मी घेतो ती मला विकायला आवडत नाही. अच्छा. हा, मला आवडत नाही ती विकायला. कारण काय करतो,
नाही काही असेल ते जपून ठेवतो किंवा काही ठेवतो. कधी कधी ते खराब होतात तर त्रास होतो, पण मला ते असं वाटतं की अरे हे परत येणार नाही. त्यामुळे ते मला आवडतं. ही आपण त्यावेळेस घेतलेली. आता आमच्या घरी खूप साऱ्या जुन्या वस्तू आहेत ज्या ठेवलेल्या आहेत. एक ट्रंक होती आता जुनी आमची, ती आता गेली, तर खूपच हे झाली होती, मग ती तेव्हा घेतलेली ट्रंक आहे. तर ते आता मिळत नाही ना, बघायला मिळत नाही. बरोबर ना, असं आहे ते. पण आता मध्ये बोलता बोलता तू बोललास की जे प्रोफाईल लपवून कमेंट करतात मी त्यांना उत्तर देतो. खऱ्या आयुष्यात हे तर खरं आयुष्य नाहीये ना कमेंटचं, हे खोटं आयुष्य असं आपण ते पण एकदा दोनदाच केलं, नंतर गेलंच नाही. खऱ्या आयुष्यात जेव्हा लोक त्रास देतात, आपण जेव्हा एका सक्सेसफुल गोष्टीकडे वाटचाल करतोय तेव्हा पाय खेचणारे तितकेच असतात. माहितीये समोरच्याला की हे केल्यानंतर कदाचित माझं चांगलं होऊ शकतं, तरीही पाय खेचणारे असतात. याला गौरव मोरे कसा टॅकल करतो? मी लक्षच देत नाही. मला माहिती आहे आपली वृत्ती आहे, म्हणजे सॉरी माणसाची वृत्ती आहे, ते करणारच आहे, तर मी लक्ष देत नाही. मग मी डायव्हर्ट होणार नाही ते सगळं केल्यानंतर. मग आम्ही काय करतो, आम्ही सिनेमा बघत बसतो, चांगली चांगली गाणी ऐकत बसतो, मित्रांना फोन करतो, आम्ही गप्पा मारत बसतो. झालं. मग काय लक्ष द्यायचं, मला माहिती आहे ते होणारच आहे. आणि आपल्याकडे काय होतं किंवा काय आहे की त्याची आपल्याला भीती आहे. मी शून्यातनं आलोय ना, परत शून्यात येणार ना. मला माहिती आहे शून्यात 1 2 3 4 5 कसं जायचं, कारण ते टप्पे मी बघितलेले आहेत. तेव्हा त्याची मला फार भीती नाही वाटणार, आणि आता जे मिळाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, प्रेक्षकांनी आमच्या आल्याड पल्ल्याड एवढं प्रेम दिलं मला खूप कौतुक वाटतं की मेन्शनमध्ये मला होतं की भाई फक्त तुझ्यासाठी आम्ही फिल्म बघायला आलोय, गौऱ्या भाई वगैरे. हे गौऱ्या बोलणं किंवा गौऱ्या भाई बोलणं किंवा तुझ्यासाठी आले बोलणं, हे त्यांचं माझ्यावरचं प्रेम आहे, तर ते मी जपण्याचा प्रयत्न करतोय. अगदीच. पण अल्लाड पल्लाडचा विषय निघालाच आहे, तर हे शर्ट कोणी गिफ्ट केलं हे पण सांगून टाक. त्या प्रेमाने जे घातलं, आमचे प्रोड्युसर सर आहेत, सॉरी महेश निंबाळकर सर, तुमचं नाव घेतलं मी. त्यांनी मी पुण्याला गेलो तेव्हा मला गिफ्ट केले त्यांनी. पण जरा तुला माणसं खूप छान मिळाली. हा, मला माझ्या आयुष्यात माणसं खूप चांगली चांगली भेटली. मला मित्र परिवार चांगला भेटला, मला माणसं खूप चांगली भेटली ना. हा, ते नशीब आहे माझं त्या बाबतीत. काय खेचणारे तर खूप आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा चांगले जे आहेत ना त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो मी. म्हणजे मी एवढी माणसं आहेत आपली की हक्काने कुठे गेलो की त्यांना फोन करू शकतो. एवढी तरी माणसं मी कमवलेली आहेत. पण आता जो एक प्रश्न मला तुला विचारायचा, जो मी तुला विचारणार होते मगाशी. विचार ना बिंदास. थँक्स. की इतकं सगळं आयुष्यात सुरू असताना आम्हाला कधीच गौरवचं लव्ह अँगल दिसलं नाही. नाहीच आता कुठे दिसणार आहे. म्हणजे असं का की नाहीच आहे, की दाखवायचं नाही, की डायरेक्ट दत्तू मोरे सारखं लग्नाचे फोटो टाकायचे? बाबा दत्तू सारखं नशीब थोडी आमचं. दत्तूचं नशीब म्हणजे आता काय बोलू यार. दत्तू नाही ना, असं नाहीच आहे तर काय सांगणार ना. आणि जरी असलं तरी ते मला ते सोशली जरा त्याला मी थोडंसं हे करतो. म्हणजे आहे, हा आहे म्हणायला हरकत नाही. शोधा म्हणजे सापडेल. शोधलंय आम्ही, नाव माहिती. 1 लाख रुपये बक्षीस ही देणार आहे मी. नाही पण आता हे सगळं सुरू असताना मला एक अजून प्रश्न विचारायचा की तो कॉमेडी जो आता हिंदीतला शो करतोय, लिबर्टी मिळते की तुला हवं तसं कर? तेच त्यांनी प्रत्येक जो गेस्ट आलाय त्याच्याबरोबर मला काहीतरी कारण मी तुला सॉरी इंटरप्ट करते, ज्या मराठी कॉमेडी शो मध्ये तू होतास तिथे कसं काही कालांतराने एक लिबर्टी मिळत चाललेली की मी हवं ते ऍडिशन घेऊ शकतो. एक होतं ना आपल्याला परिचयाचं होतं की समोरचा आर्टिस्ट काय बोलणार आहे, ते इथे होतं ना, सगळीकडे होतं. आता इथे कसं आपली भाषा असल्यामुळे पटकन सुचत होतं मला हे बोलू का, पण मी डिरेक्टरला जाऊन विचारायचो की सर मी घेऊ का, असं घेऊ का, चालेल का, कारण शेवटी त्यांची हे मिळणं, ऑर्डर मिळणं गरजेचं आहे की असं पाहिजे, कारण ते फ्रेम करतात सगळं. इकडे पण तेच होतं, तुम्ही करा, आणि ते आम्हाला करायला लागायचं. तर खूप विचार करून सगळ्या गोष्टी करायला लागायच्या. तर ते आम्ही सगळं विचारूनच करायचो तिकडेच, क्रिएटिव्ह टीमला, डिरेक्टरला की मी असं करू का, हे असं घेऊ का, चालेल का. ते म्हणजे हो चालेल. जे नाही म्हटलं ते म्हणजे की हे नको असं घेऊ. तर सगळे कोऑपरेट, इकडे पण तसेच होते सगळे, तिकडे पण तसेच आहेत, आणि मजा येते काम करायला. आणि त्यांनी आपल्याला इकडे एवढं बघितलं की प्रत्येक मोठे मोठे सेलिब्रिटी त्यांच्याबरोबर मुवमेंट्स दिलेले मला करायला माहिती. त्यांचा सेगमेंट होता, जुई चावला असेल, मल्लिका शेरावत असेल, फराह मॅडम असतील, सगळ्यांसोबत. तर ते
मला सांगा ना तुम्ही, एवढा मोठा शो आहे, एवढं मोठं चॅनल आहे, त्यांच्याकडे बाकीचे पण आर्टिस्ट आहेत ना, त्यांनी आपल्यालाच का निवडलं असेल? जबाबदारी त्यांना माहिती आहे की करू शकतो ना, आणि ते मी केलं. त्याच्यावरून मला बोलतात खूप लोक, पण मी केलं, मला ते आवडलं. हा, पण इतकं सगळं छान घडत असताना, सगळ्या मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करत असताना थोडी हवेत जायची भीती वाटते? नाही, मी केलंच काय अजून हवेत जाण्यासारखं? म्हणजे एक असतं ना की थोडस असं इंचभर मास चढतं अंगावर, असं होतं ना? नाही, उलट मला असं वाटतं जेव्हा सक्सेसला जातो ना, तेव्हा 10 पटीने 100 पटीने जास्त मेहनत करावी लागते ते टिकवण्यासाठी, कारण ते कधी जाऊ शकतं तुमच्या हातातून. आणि आता तर माझा थोडा बेसिक जे पर्सेंट लोक आता थिएटरला यायला लागतात मला बघून की बाबा गौरव मोरेसाठी आपण थिएटरला चाललोय, ते मला टिकवायचं आहे. आताच जर मी हवेत गेलो तर सगळंच होऊन जाईल ना, कारण नंतर कोणीतरी दुसरा येईल, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दुसरा येऊ शकत नाही. हाच जो काय ऍटिट्यूड आहे? नाही, ऍटिट्यूड नाही, ऍटिट्यूड चांगला. मला माहित आहे मी मेहनत करू शकतो, प्रामाणिकपणे मेहनत करू शकतो, मी खूप प्रामाणिकपणे मेहनत करू शकतो, मी इमानदारीत मेहनत करू शकतो. आणि माझ्या बुद्धीला मला जेवढं सुचतंय ना, मी तेवढं मन लावून करतो. मला माहित नाही मी कसं करतो, पण मी मन लावून काम करतो, एवढं मला माहिती आहे. ज्याचे मी पैसे घेतलेत, आता मी इथे आलोय, मी 12 तास तुमचा, तर मी मन लावून काम करणार. बरोबर. मला घरी जाताना ना असं फील नाही व्हायला पाहिजे, अरे यार आपण यांना फसवलं, आपण चांगलं काम नाही केलं. हे मला कधी फीलच नाही झालं पाहिजे. ज्या दिवशी झालं ना मला फील, यार बघू यार आपण असं करू, मला नाही होत, ते खरंच नाही होत. म्हणजे तुम्ही काही सांगा मला करायला, आम्ही दिवसाला 12 पथनाट्य केले इमानदारीत, 8 9 पथनाट्य आम्ही केलेले आहेत, तितकंच जोशात काम करायचो. त्यामुळे कारण आपण ही फील्ड आपण निवडली म्हटल्यानंतर प्रामाणिकपणे काम करायलाच पाहिजे, ते तेवढं करतो. पण या सगळ्या जर्नीमध्ये माणूस म्हणून काय शिकलायस की कानाला खडा बाबा हे आता नाही करायचं? बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे खूप गोष्टी आहेत. काय म्हणजे हा, कोणाबद्दल वाईट नाही बोललं पाहिजे, कोणाबद्दल चर्चाच नाही केली पाहिजे. पटकन कोणाला तर बोललं तर वाईट वाटेल, कारण आता जेच करतात ना, हा बाबा आता तू टीव्हीला दिसतोस म्हणून तू बोलायला लागलायस, असं पण होतं. त्यामुळे शांत बसलंच बरं आहे. आणि तुला राग येतो त्या लोकांचा जे असे म्हणतात तू तर काय बाबा मोठा झाला, हिंदीत गेलास? नाही, मी त्यांना सांगतो असं काही नाही, सगळे आपलेच आहेत. आपलं पण ह्या इथूनच तिथे गेलो, त्यामुळे सगळे आपलेच आहेत. ही पायरी दुसरी पायरी, असंच. आता कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करायची इच्छा आहे की इथे झालंच, एक मॅनिफेस्ट करतो ना आपण की इथे झालंच पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये? नाही, असं काही नाही, सगळ्याच भाषेत मला काम करायचं, सगळीकडे मला काम करायचं आहे. पहिलं तर आपलंच जे आपलं पहिलं आहे मराठी चित्रपटसृष्टी जी आपली आहे, तिकडे काम करायचं आहे मला. तिथून सगळीकडे जसं फेमस होता येईल तसं काम करायचं आहे. की अरे वो लडका आहे गौरव मोरे, उसको बुला लेते, असं जर झालं तर चांगलं आहे ना. ते कधी होणार? जेव्हा आपण आपल्याकडे चांगलं काम करणार तेव्हा. तर आपल्याकडे चांगलं काम करू ना आपण. कोणती भाषा शिकायची इच्छा? मी हे का विचारते तुला माहिती आहे? मला तसं काय, आता कुठल्या भाषा, एक असतं ना, मला ते उत्तर तू का देतोयस आणि मी तुला ते का विचारते हे तुला माहितीये. तर कोणत्या एक इंडस्ट्री, साऊथ असेल किंवा बंगाली असेल किंवा गुजराती असेल, गुजराती फार छान इंडस्ट्री आता करते का? करेक्ट. नाही, तेच मला सगळ्या इंडस्ट्रीमधलं थोडं आपलं आलं पाहिजे. पण मराठी नंतर आपण तेलुगू शिकायला हरकत नाही ना. हा, तेलुगू इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे ना, तेलुगू शिकायला पाहिजे असं मला वाटतंय. माझ्याकडे काय असं प्रोजेक्ट आलेलं नाहीये, बट जसं आपलं. तुझा अजून एक चित्रपट येतोय महापरिनिर्वाण, ज्यात तुझी कदाचित नाही, त्यात कॉमेडी भूमिका नसेलच, त्यात एक वेगळा गौरव आम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तू किती उत्सुक आहेस? मी स्वतःला बघितलं, मी डबिंगच केलं तेव्हा तेवढंच बघितलं, तर मला असं वाटलं अरे यार आपण काहीतरी थोडंसं वेगळं केलेलं आहे. म्हणजे काय केस कापली पहिली गोष्ट तर त्या सिनेमासाठी मी, कारण त्यात माझा लुक वेगळा आहे, त्यात मी टांगेवाला पण आहे, टांगा चालवला आहे मी. तर सोबत प्रसाद ओक सर आहेत, तर त्या फिल्मला घेऊन मी म्हणा, प्रसाद सर म्हणा, आम्ही सगळंच फार एक्सायटेड आहोत. खूपच वेगळं दिसणार आहे सिनेमा आणि एक वेगळं कॅरेक्टर आहे त्या सिनेमामध्ये, ते जे प्ले केले ते एकदम नॅचरलच आहे, असं काही नाही आहे. कधी कधी असं ना, काही काही भूमिका या लाईफ चेंजिंग असतात, ही ठरेल लाईफ कदाचित. म्हणजे बॉयज 4 तर सगळ्यात पहिले तर बॉयज 4 होती, ज्यात थोडेसे हे झाले की अरे वेगळ्या गौरवने केले ट्राय,
दुसरा आता आल्याड पल्ल्याडला प्रेक्षकांनी प्रेम दिलं ते आता महापरिनिर्वाण आहे. पण तू नेहमीच ना बाबासाहेबांबद्दल फार वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतोस आणि ते मला फार आवडतं. तू प्रत्येक त्यांचे जे काही सण असतात किंवा उत्सव असतात किंवा दिवस असतात त्यासाठी तू खूप मस्त व्यक्त होतोस आणि तू कधीच हेजिटेट करत नाही, जे प्रत्येक वेळेला आपल्याला बोललं जातं, जे कमेंट्समध्ये पण येतं. तर आता समजा बाबासाहेबांबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल तर गौरव काय व्यक्त होईल? मी जो श्वास घेतोय, मी जे सगळं हाय उभा आहे ते फक्त बाबासाहेबांमुळे. माझा श्वास म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे. याच्या पलीकडे काय बोलणार? माझं स्वतःचं काहीच नाही आहे, ते सगळं त्यांचं आहे. त्यांनी इतकं केलंय की आम्ही काहीच करत नाही त्यासाठी. मला असं वाटतंय मी जे करतोय छोटासा प्रयत्न करतोय मी. त्यामुळे माझा श्वास, आमचं सगळं, माझं जे काय ते सगळं बाबासाहेबांचंच आहे, माझं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मी काय बोलणार आपण बाबासाहेबांबद्दल. मी ना तुझ्या कोणत्याच भूमिकेची कधीच आतुरतेने वाट नाही बघितली, पण मला खरंच महापरिनिर्वाणची खूप आतुरतेने वाट बघते मी त्या चित्रपटाची. कारण खूप वर्षांनी हा विषय किंवा त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दलचं खरं सत्य लोकांसमोर येणार आहे. नाही, तो सिनेमा खूपच वेगळा आहे आणि सगळ्यांना आवडणार. म्हणजे अख्ख्या मला असं वाटतं की ती फिल्म इतकी गोड आहे ना. आमच्या प्रोड्युसर सरांनी, डिरेक्टरनी, रायटर्सनी सगळ्यांनी एवढी मेहनत केली ती फिल्म करायला. खूप चांगली झाली आहे ती फिल्म. म्हणजे बघितल्यावर सगळ्यांना असं कळेल की क्या फिल्म बनाय बॉस. आणि ती आपल्या भाषेत बनते त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. ती कधीपर्यंत येईल काय सांगशील? डिसेंबरच्या आसपास किंवा अगोदर येईल त्याच्यात. तर ह्याच वर्षी रिलीजला आहे. हो. आणि ती खरं तर गौरवच्या आयुष्यातली, कारण का तुमचे जे डीओपी आहेत मी त्यांना भेटले, तर त्यांनी मला सांगितलंय की गौरवने फार सुंदर काम केलं आणि तुझा विषय झालेला तेव्हा म्हटलं की ठीक आहे तू ती फिल्म बघ, ती फार सुंदर झाली. म्हणजे मी पण माझे सीन बघितल्यानंतर मला फार असं हे नाहीये, पण मी फ्रेममध्ये प्रत्येक फ्रेममध्ये पण आहे मी. पण मी खरं सांगू तर कमलेश सावंत दादा, प्रसाद ओक सर, अंजली मॅडम ह्या लोकांनी जे काम केलं नसेल, प्रसाद ओक सरांनी तर म्हणजे खूप खूप उत्तम काम केलं सिनेमामध्ये. ओक सरांनी त्यांचं काम तर कधी 60 दिवसाचं काम होतं त्यांचं, पण त्यांनी कधीच हे नाही केलं. त्यांनी इतकं सुंदर काम केलं सिनेमात. आणि मला खूप दिवसा अशी इच्छा होती की ओक सरांसोबत मला काम करायचं होतं. कारण ते स्वतः एक डिरेक्टर आहेत, त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत, ते सेटवर कसं काम करतायत. पण सर कधीच नाही, कधीच कोणाला काय बोलत नाही, गेले त्यांचं काम वेळेवरती. वेळ म्हणजे वेळ ती चुकणार नाही. आणि काय सुंदर काम केलं सगळ्यांनी. कमलेश सावंत दादांनी, अंजली पाटील मॅडमनी सगळ्यांनी भारी काम केलं सिनेमामध्ये. एक गौरव मोरे आहे, त्यांनी पण थोडंसं चांगलं काम केलेलं आहे. पण गौरव तू चेंज नाही झाला पाहिजेस. मी हे म्हणजे आताही मी तुला खूपदा बोलले, कारण का कसं होतं माहितीये, मी बऱ्याच कलाकारांचे इंटरव्ह्यू घेते. पहिले एक इंटरव्ह्यू घेतल्यानंतर दुसरा इंटरव्ह्यू, तिसरा इंटरव्ह्यू, मी कलाकारात होणारे बदल फार जवळून पाहिलेत. म्हणून तू आल्याबरोबर मी तुला बोलले की तू अजिबात नाही बदललायस, तू तसाच आहे जसा तू नेहमी मज्जाच्या कोणत्याही इंटरव्ह्यू तुम्ही काढून बघा, गौरव तसाच असतो. हे खरं तर प्रेक्षकांचं प्रेम आहे. आणि काय म्हणतात, एक आपल्यावर ते संस्कार झालेले असतात की कोणाला कधी दुखवायचं नाही. का आता आपण माणूस आहे, कधीतरी कोण ना कोणतरी दुखवणार. पण आता काय होतं ना, प्रत्येक गोष्टीत आपण जज होणार. मग आता काय झालं तर जज होतो आपण लगेच. हा दिसतोय आता ॲटिट्यूड आला असेल, आता जज होणार प्रत्येक गोष्टीला. मला खूप सांभाळून राहायला लागतं. आता तसं मोकळेपणाने हे करता येत नाही, बोलता येत नाही किंवा काय नाही, पण तरी मी प्रयत्न करतो मोकळा राहण्याचा, जो आपला स्वभावच आहे. नाही पण तू तसाच राहा. पण एक गोष्ट आम्हाला वाईट वाटले, मला आणि माझ्या टीमला, की आम्ही तुझ्यासाठी खास हा झोपाळा बांधलाय, त्याचं तू कौतुक नाही केलंस. हा खास गौरवसाठी बांधलाय, कारण का त्याला झोपाळ्यावर बसायची इच्छा होती खूप आधीपासून. एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने मला आता जुन्या सिनेमात आपण सगळ्यांनी बघितलेलं ना की असा झोपाळा असतो, मग तो घरातला मेन माणूस येऊन बसतो वगैरे वगैरे. ते फील आहे ना त्याला झोपाळ्याला. बस म्हणून मला प्रत्येकाला आवडेल. म्हणून तुझ्यासाठी आम्ही खास बांधलाय. आम्ही सांगितलं की गौरव सर येणार आहेत, जे खूप आता सगळीकडे दिसत आहेत. मला झोपाळ्यावर बसले, मला ना त्या विरासत पिक्चर मधलं गाणं आठवलं मला. ते गाणं का, एक था गाव जहा का
एक राजा रहता था आणि सगळे झोपड्यावर बसलेले असतात अमरीश पुरी वगैरे, तेव्हा ते गाणं लागतं. विरासत पिक्चर मधलं आहे ते गाणं. अच्छा, हा तर बोलून दाखव जरा. एवढं बोलला था, सबके दिलों में वो रहता था एक था गाँव जा. पुढचं मला आठवत नाही. बरं अरे सांग तरी कसं वाटतंय. छान वाटतंय, मजा येते. आता गाणं म्हणून दाखवलं मी, विरासत पिक्चर मधलं गाणं म्हणून दाखवलं. आता तुम्ही घरी गेलो नक्की बघा सिनेमा. गौऱ्यानं सांगितलं अल्लड पल्लड बघायला ते तरी सांग. आल्याड पल्ल्याड, हा ते बघा, आल्याड पल्ल्याड बघा. नाही पण खूप प्रेक्षकांनी, म्हणजे मनापासून सांगतोय, खूप प्रेम दिलं तुम्ही. आजूबाजूला एवढे मोठे मोठे चित्रपट असताना आपल्या सिनेमांना तुम्ही एवढा वाव दिलात, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आणि मुंबईत आणि सगळीकडे सिनेमा हाऊसफुल झालेला आहे. त्या दिवशी असं सांगितलं की ऑरेंज अलर्ट येणार आहे, पण तो थिएटरमध्ये आला हे मला माहिती नव्हतं. सगळीकडे ऑरेंज 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 होतं. आमची सगळी टीम खुश झालेली. तर त्यासाठी सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार, सगळ्यांचे आभार. पण गौरव प्रेशर येतं आता थोडंसं की. प्रेशर येतं ना, हो, जबाबदारी. तर कसं आता कुठला प्रोजेक्ट कसा होईल कुणालाच माहिती नसतं, कुणालाच माहिती नाही की तो कसा दिसेल, तो कसा होईल, काहीच गॅरंटी नाही. समजा तो आपण एखादा आलं ना, आपण म्हटलं मी नाही करत, तो हिट झाला तर ते परत टेन्शन, याला फिल्म गेली यार हातात ना, असं नको व्हायला. आणि फिल्म का, मला फिल्म करायला का आवडते, कारण ते एकदाच होतं, पण ते लाईफ टाईम राहतं. 20 वर्षांनी आपण स्वतःला बघू शकतो की अरे आपण तेव्हा असं केलं की आपण असे दिसत होतो, आणि ती मेमरीज राहते सगळी. आणि फिल्मचा एक काय त्याला, फिल्म वेगळं गणित आहे ना, मोठी ओळख मिळते फिल्ममुळे. त्यामुळे फिल्म आवडते मला, बघायला पण आवडतं. पण तू कधी मालिका विश्वात नाही जाणार? जाईन ना, त्याला काय, जाईन ना. हो. कोणत्या प्रकारची मालिका करायची? सास बहू? सास बहू मध्ये मग मला भाऊ बनवा. सास खजाक पाहिजे, मग मी रडणार असं. मी सिरियसली विचारते, तुला मालिका विश्वात जायला आवडेल? हा म्हणजे करू ना, ते तर माध्यमच आहे ना. रोल, कॅमेरा, ऍक्शन हे सगळ्या ठिकाणी बोललं जातं. बरोबर बरोबर आहे ना, बस झालं. मग समोर पण कॅमेरा असतो, तुला फक्त काम करायचंय. मला काम करायचं आहे. मी कधीच ठरवणार ना की हे इकडे जाऊया का तिकडे जाऊया. मग तुला जेव्हा मज्जाने एक ऑफर दिलेली एका प्रोजेक्ट साठी, तेव्हा तू नाही का म्हटलं? मी नाही नव्हतंच बोललो. मी म्हटलं तुम्ही कुठे आहात, तर तुम्ही सांगितलं की आम्ही साताऱ्याला आहोत म्हणून. मग असं असं आहेत, आम्ही सांगतो तुला. आता मला काय माहित तुम्हाला यायला 4 महिने लागणार आहेत म्हणून. तू नाही बोललास? नाही, मी नाही बोललोच नाही. आता आपण परत कॉल करून आपण ते हे करू शकतो, रिकॉल हॅलो, सिनेमा दाखवू शकतो. हॅलो, कसा आहेस? मी मस्त. तू कुठे आहेस? कुठे? मी साताऱ्यात आहे रे, माझ्या एका सिरीजचं काम सुरू आहे. अरे वा, सिरीज, क्या बात आहे. अरे एक विचारायचं होतं, आमची अजून एक सिरीज येते, तर मी तुझं नाव सांगितलंय तिथे पुढे केलंय, तर करशील का? हा, पण कोण आहे म्हणजे आपण विचारूया आधी, ठरूया. मग तू येते आधी, मग बोलू आपण इकडे आल्यावर, ठीक आहे? हा म्हणजे मग मी काय करू, नाव सांगू पुढे? सांग ना, बिंदास सांग ना. हट, बिंदास सांग असं बोललाच नव्हतं. अरे हेच होतं यार. अरे हेच होतं. काश उस वक्त मेरे घर में सीसीटीव्ही कॅमेरा लगा होता तो सीन में. काश मी रेकॉर्डिंग ऑन केलं असतं. मी बोललोच नसतो काही, कारण का खूप बोललेलं नाही बोललो होतो मी. पण नाही, मला मज्जा सोबत इंटरव्ह्यू करायला मज्जा येते बाबा, कारण हे आपले सगळे जुनी लोक आहेत. हो, आणि आम्हालाही गौरव सोबत काम करायला किंवा इंटरव्ह्यू करायला खूप मजा येते, कारण का गौरव खूप रिस्पेक्टफुली उत्तरं देतो. तो मस्करी जरी करत असला तरी तो समोरच्याला अगदी सांभाळून घेतो आणि तो इंटरव्ह्यू देतो. आणि म्हणून गौरवबद्दल काही चुकीचं लिहायला ते कधीही मज्जा लिहत नाही. पण काही शक्यतो लिहू पण नका. लिहायच्या अगोदर मला विचारा बाबा की असं काय आहे का. सांग ना, मी फोन केलेला तुला. कशासाठी? करण अर्जुन कशासाठी केलं ते तर सांग, मला आठवलं. तू जेव्हा एक कार्यक्रम सोडलास तेव्हा मी तुला फोन केलेला ना. पहिला फोन केलेला बरोबर. त्यावेळी दिवशी मी असा झोपलो होतो आणि फोन वाजला. अरे म्हणलं मज्जा, बोला. असं झालं होतं आपलं बोलणं. झालं होतं. यांनी पहिला फोन यांनी केलेला मला आणि म्हणाले की आपण इंटरव्ह्यू कधी करूया, असा फोन केला. कसा कसा आहेस म्हटलं मस्त. अरे न्यूज बघितली, इंटरव्ह्यू कधी करूया म्हटलं. करूया
मी त्याला विचारलं की तू जे हे केलं ते का केलं. म्हणजे त्यांनी आपुलकीने विचारले का केलंस, म्हणजे काय झालं, म्हटलं काय नाही, कारण असतात. मग तू ती कारण मला सांगितलं. आता सांगितलं ते मला फोनवर सांगण्यापेक्षा समोरासमोर सांगा ना. पण नाही, खरंच जेन्युइनली जशी तुला इथे मजा येते तसं आम्हाला इथे मजा येते. कारण का इंटरव्ह्यू फार छान होतात, प्रेक्षकांना आवडतात आणि मेन म्हणजे खरी होते मुलाखत. काही मध्ये पडदा नसतो की आधी सांगितलं जात नाही की प्लीज हेच विचारा. पण मध्ये पडदा असेल तर आपण कसं बोलणार ना, हो हे उत्तर आयला एक इंटरव्ह्यू असं व्हायला पाहिजे, खायला द्या. नाही इंटरव्ह्यू असं व्हायला पाहिजे. बघ आपल्या दोघांच्या मध्ये पडदा आहे, तुला काय म्हणते अंकिता, हा हेच उत्तर. एक असा इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे, पडदा आहे पडदा इंटरव्ह्यूचं नाव. बरं, नेक्स्ट इंटरव्ह्यू जेव्हा गौरव हॉलिवूड मध्ये जाईल, अयो नाही सॉरी बॉलिवूड मध्ये जाईल, आधीच कसं हॉलिवूड, आधी बॉलिवूड जाऊ दे, तेव्हा एक चित्रपट करशील. खालीच त्याला रोहित शेट्टी सर भेटले. रोहित शेट्टी सर त्याला भेटले, बोले हा जाओ इंटरव्ह्यू देके आओ. आणि आहे पुढच्या रोहित शेट्टी यांच्या, असं काही नाहीये अजून. अरे मॅनिफेस्ट करायचं. हा पण ते काय होईल, ते सगळ्याच यायला छोट्या छोट्या यायला की सरांच माहिती नसेल असं होईल ते. मग त्यांना वाटतं अरे वा रिजेक्ट. नाही, पण हे सगळं होऊ दे. तथास्तु. थँक्यू. जीही स्वप्न तू बघितली आहेस किंवा बघतोयस ती सगळी पूर्ण होऊ देत. कारण का एका अशा ठिकाणून जिथे फॅमिलीमध्ये या क्षेत्रातलं कोणी नाहीये, गॉडफादर नाहीये, जिथे शून्यातून विश्व तयार केलंयस, त्या विश्वात तू खुश राहावं आणि ते सगळं तुला मिळावं आणि त्या सगळ्याचे पहिले इंटरव्ह्यू देताना तुला अंकिता आणि मज्जा दिसावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे. वेळोवेळी तुम्ही आमचे इंटरव्ह्यूज घेता, आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता नेहमी, त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि मला सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहे. आणि काही लोकांचे मला माफी मागायचे जे दुखावले गेलेत की गौरव तू इथे काय नाही दुसरीकडे गेला, तर असं काय नव्हतं. जसं तुमचं माझ्यावरती प्रेम आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त माझं तुमच्यावरती प्रेम आहे, जे कायम राहील. मी काय कोणाला दुखवत नाही आहे, पण एवढंच की मला बोलायचं होतं की असं काही नाही की मला कुठे जास्त पैसे मिळतात म्हणून मी ठेवले वगैरे, असं काही नाही आहे. तोचपणा येत होता म्हणून फक्त मी थांबलो होतो. पण तरी तुम्हाला कोणाला जर वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. आणि नवीन नवीन काम मी घेऊन येईन, तेव्हा जसं प्रेम आहे तसं ठेवा, माझे तुमच्यावर प्रेम राहील. लव्ह यू. अगदीच. पण गौरव जास्त पैसे मिळतात तर मिळतात ना. नाही नाही ना तसं काय नाही, पण तसंच की पैसे. पण आपण पण जर दुसऱ्या कंपनीने मला 2000 जास्त दिले, पगार वाढ दिली, तर माणसं स्विच करतात. हा, त्यांना कोणी विचारत नाही, जस्ट बिकॉज आर्टिस्ट स्विच करतात म्हणून त्यांच्यावर एक असतं प्रेम आहे. हा हो हो. त्यामुळे पण हे प्रेम असंच राहू दे. असंच राहू द्या. माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. बाकी मी रोज संध्याकाळी नाक्यावरती उभा असतो फिल्टर पाडायच्या, तर तुम्हाला माहिती आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. गौरव मोरे या माणसाला इंस्टाग्रामवर फॉलो करा, कारण तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. आणि बाजूला जे बेल बटन ना टंग दाबा. इट्स मज्जाच्या. इट्स मज्जाच्या. चला इट्स मज्जाला मज्जाच आहे यार. इंटरव्ह्यूला मध्ये पडदावाला करूया आपण इंटरव्ह्यू तो करूया, तो आपण घरी करूया. कारण घराची गोष्ट आपली बाकी ते राहिलंय बाबा. ते एकदा काय घराची गोष्ट पूर्ण करून टाक्या. हो, म्हणजे स्ट्रेस जाईल आयुष्यातला. ऍक्च्युली घराची गोष्ट ना, मला सांगू ना, मला तो सेगमेंट असा करायचा की एक माझं घर आहे असं आपण बोलता बोलता पण करू शकतो, जे फिल्टर पाडत आहे असं एका बस स्टॉपला उतरलं की समोर गल्ली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गलंकिता गौरव मोरे सोबत घेते तुमचा. मला रात्री कुत्री घरी सोडायला येतात परत, लक्षात ठेवा तुम्ही, एवढी ओळख आहे आपली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.